झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात भाजपाने केले अनोखे आंदोलन। पप्पी घेत खासदार प्रणिती शिंदेंना दिली माफी। ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटल्याचा राग। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून बदला घेतला। ऑपरेशन सिंदूर या नावाने ही मोहीम राबवण्यात आली। मात्र संसदेत यावर चर्चा करताना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूरचा तमाशा म्हणून उल्लेख केला। यामुळे तमाम भाजपईंमधून संताप व्यक्त होतोय। सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा समाचार घेत नव्या खासदारांच्या या कृत्याला माफी दिली असली तरी धुळ्यात मात्र काँग्रेस विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले। ऑपरेशन सिंदूर को तमाशा कहने वालों की पप्पी लो सालो की असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांच्या फोटोची महिला पदाधिकाऱ्यांनी पप्पी घेतली। या संदर्भात हिरामन गवळी म्हणाले, ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे। ही घोषणा, हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना, आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना माफही केलेलं आहे। का? पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना, उत्तर देताना सांगितलं, ये नए नए सांसद है, इनको लिख के दिया और ये बकवास कर रहे। परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे। आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे माफी देतो, पण एवढी माफी नाही। आणि म्हणून या ठिकाणी वेगळं आंदोलन केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर को तमाशा कहने वालों की पप्पी लो साले की, आणि पप्पी महिलांनी घेतलेली, ननन देवरानी म्हणून या ठिकाणी आम्ही या घटनेचा, या प्रणिती शिंदेचा, काँग्रेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना माफी देऊनही त्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध करणारे धुळ्यातील भाजपाचे हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।